आज या ठिकाणी करमाळा मतदारसंघाचे आमदार सन्माननीय नारायणआबा पाटील यांनी केलेल्या विकास कामाच्या बाबतीत पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे। या पत्रकार परिषदेसाठी उपस्थित असलेल्या सर्व पत्रकार बांधवांचं आम्ही पाटील गटाच्या वतीने सहर्ष स्वागत करतोय। ज्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद होते ते करमाळा तालुक्याचे युवा नेते आज पृथ्वीराज भैया पाटील या ठिकाणी उपस्थित आहेत। आमदार आदरणीय नारायणआबा पाटील हे राज्याचं पावसाळी अधिवेशन असल्यामुळं मुंबई येथे अधिवेशनामध्ये सहभागी झालेले असल्यानं आदरणीय भैयासाहेबांच्या उपस्थितीमध्ये आणि जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अजितदादा तळेकर, पंचायत समितीचे सदस्य आदरणीय भाऊसाहेब बिचितकर, आदिनाथ सहकारी साखर कारखान्याचे संचालक आदरणीय विजयजी नवले आणि पाटील गटाचे मार्गदर्शक तथा भारत शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव आदरणीय प्राध्यापक अर्जुनरावजी सरक सर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पत्रकार परिषद या ठिकाणी आयोजित केलेली आहे। ही पत्रकार परिषद आयोजित करत असताना करमाळा तालुक्यातील पूर्व भागासाठी अतिशय महत्त्वाचा असलेला रस्ता कंदर ते रोपळे कनेरगाव, कंदर केम रोपळे कनेरगाव हा जो रस्ता आहे, हा रस्ता आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांच्या प्रयत्नातून त्या रस्त्याला मंजुरी मिळण्यात आणि निधी मिळण्यामध्ये यश आलेलं आहे। आणि असं झाल्यानंतर सुद्धा प्रसिद्धी माध्यमांना आम्ही काही बातम्या दिल्यानंतर आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी स्टेटमेंट दिल्यानंतर सुद्धा करमाळा तालुक्यातील जे काही आमचे प्रतिस्पर्धी आहेत त्यांनी तुम्हाला सांगतो विनाकारण या रस्त्याचं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। तर आम्ही या पत्रकार परिषदेमध्ये काही आमच्या करत आहोत। आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांनी या रस्त्याची मागणी वारंवार सार्वजनिक बांधकाम मंत्री आदरणीय शिवेंद्र राजे भोसले यांच्याकडे केलेली होती। त्याचबरोबर राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, सोलापूर जिल्ह्याचे पालकमंत्री आदरणीय जयकुमारजी गोरे साहेब आणि माजी खासदार आदरणीय रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या माध्यमातून या रस्त्याला निधी मिळण्यासाठी त्यांनी वारंवार प्रयत्न केलेला होता। या रस्त्याची पार्श्वभूमी अशी की 5 फेब्रुवारी 2026 मध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीच्या निमित्तानं केम येथे एक जाहीर सभा झालेली होती। पूर्व भागाचे ज्येष्ठ नेते माजी जिल्हा परिषद सदस्य आदरणीय दिलीपदादा तळेकर यांनी प्रामुख्यानं आमच्या भागातील प्रमुख समस्या म्हणून या रस्त्याचं काम आमदार साहेब तुम्ही मार्गी लावावं अशी जाहीर सभेतून मागणी केलेली होती। त्यांचे सुपुत्र केमचे माजी सरपंच आणि विद्यमान जिल्हा परिषद सदस्य आदरणीय अजितदादा या गोष्टीला साक्षीदार आहेत। केम मधले तमाम नागरिक आणि संपूर्ण केम आणि पंचक्रोशीतील नागरिक मतदार बंधू त्या सभेला उपस्थित होते। याच्यानंतर आदरणीय आमदार साहेबांनी या रस्त्यासाठी पाठपुरावा सुरू केला आणि हा पाठपुरावा सुरू करत असताना काल बागल गटाच्या नेत्या रश्मी बागल यांनी एक पत्र टाकलेलं आहे सोशल मीडियावर आणि त्याच्या आधारेच एक बातमी दिलेली आहे, ती संपूर्णपणे खोटी आहे। त्या पत्रामध्ये त्यांनी हा रस्ता हम मधून केलेला आहे असं सांगितलेलं आहे। त्यांना याबाबत पुरेशी माहिती नाही। हा रस्ता एडीबी म्हणजे एशियन डेव्हलपमेंट बँक या योजनेतून महाराष्ट्र सरकारने केलेला रस्ता आहे आणि हा रस्ता करत असताना आदरणीय आमदार साहेबांनी पालकमंत्र्यांकडे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री यांच्याकडे वारंवार पाठपुरावा केला। याच्यानंतर सार्वजनिक बांधकाम प्रादेशिक विभाग मुंबई महाराष्ट्र शासन यांनी 20/5/2026 रोजी एक पत्र पाठवलेलं आहे। ते पत्र पाठवलेले मुख्य अभियंता सार्वजनिक प्रादेशिक विभाग पुणे यांना एक मुख्य पत्र पाठवलेलं आहे। या पत्रामध्ये आदरणीय आमदार साहेबांचा संदर्भ त्यांनी दिलेला आहे। विषय काय? आशियाई विकास बँक अर्थ सहाय्याने करावयाच्या कामाबाबत। संदर्भ माननीय श्री नारायण गोविंदराव पाटील विधानसभा सदस्य करमाळा यांचे 14/5/2026 रोजीचे पत्र। संदर्भीय पत्रानुसार श्री नारायणआबा पाटील विधानसभा सदस्य करमाळा यांनी माननीय मंत्री सार्वजनिक बांधकाम यांना अघोषित केलेल्या 14/5/2026 रोजीचे पत्र कार्यालयास प्राप्त झाले आहे। सदर पत्राची प्रत सोबत जोडण्यात आलेली आहे असं सांगून त्यांनी या रस्त्याचं इस्टिमेट करायची, या रस्त्याचा सर्वे करायच्या सूचना ह्या महाराष्ट्र राज्याच्या सार्वजनिक बांधकामाच्या सचिवांनी पुणे विभागाला दिलेल्या होत्या। म्हणजे असं जर संदर्भ असलेले एखादं पत्र रश्मी बागल यांच्याकडे जर असेल तर त्यांनी करमाळा तालुक्यातील प्रसिद्धी माध्यमापुढे अवश्य सादर करावं। विनाकारण आपण न केलेल्या कामाचं श्रेय त्यांनी घेऊ नये। मला वाटतं काल परवा महाराष्ट्रातले एक उभरते वक्ते
आणि दलित चळवळीतले एक तरुण असा होतकरू वक्ता नितीन चंदनशिवे यांनी त्यांच्या एका भाषणामध्ये महाराष्ट्राच्या राजकीय घडामोडीबद्दल बोललेले की दुसऱ्याची लेकरं घेऊन कौतुक करू नका, स्वतःचं काहीतरी दाखवा. मला हेच त्यांचा संदर्भ देऊन सांगायचंय की रश्मी दिदी बागल ह्या भाजपच्या नेत्यात, त्यांनी सुद्धा स्वतःचं विकास कामं, स्वतःची काय तालुक्यात आणायची ती विकास कामं त्यांनी जन्माला घालावीत, त्याचं बारसं करावं, त्याचं तुम्हाला सांगतो नामकरण करावं, त्यांचं आम्ही स्वागत करतो. परंतु विनाकारण आमदार नारायणबा पाटील यांनी केलेल्या कामामध्ये लुडबुड करू नये, फुकटचं श्रेय घ्यायचा त्यांनी प्रयत्न करू नये असं मला वाटतं. आणि या रस्त्याबद्दलची जी काही डॉक्युमेंट्स आहेत ते आम्ही तुम्हा पत्रकार बांधवांना आता तुमच्या समोर वाटत आहोत, तुमच्यापाशी ही सत्य काय ते देत आहोत. आदरणीय आमदार साहेब यांना रोड किंग आमदार म्हटले गेलेले आहे. आमदार नारायणबा पाटील हे रोड किंग आमदार आहेत हे कोणी सांगितलेलं आहे? या तालुक्यातील ज्येष्ठ पत्रकार बाबूराव हिरडे यांनी आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांना रोड किंग ही पदवी दिली. म्हणजे तुम्ही समाज माध्यम, तुम्ही जी लोकांचं चौथा लोकशाहीचा चौथा स्तंभ आहे यांच्या मार्फतच आबांना रोड किंग ही पदवी दिली गेलेली होती, हा बहुमान दिला गेलेला होता. ज्या बाबूराव हिरडेंनी तुम्हाला सांगतो महाराष्ट्राचं अधिवेशन सोलापूर जिल्ह्याच्या वतीनं कव्हर केलेलं आहे, त्यांनी फार विचार करून आबांना रोड किंग म्हणून ही बहुमान प्राप्त करून दिलेला होता. आणि आज खऱ्या अर्थानं 200 कोटीचा रस्ता मंजूर झाल्यानंतर आमदार नारायणबा पाटील हेच या करमाळा मतदारसंघाचे रोड किंग आमदार आहेत. बाकीच्यांनी कुठल्याही विरोधकांनी आमच्या या रस्त्याचा श्रेय घ्यायचा प्रयत्न करू नये हे मी प्राथमिक अगदी सुरुवातीला या प्रस्तावनेतून तुम्हाला सांगतोय. सर, जसं आपण सांगितलं की आपण ह्या रस्त्यासाठी प्रयत्न केले व त्यांच्या पाठपुराव्यामुळे हा रस्ता मंजूर झाला. मग या अनुषंगाने आता भाजपाच्या वतीनं सुद्धा तशा प्रकारे त्यांनी सुद्धा प्रयत्न केलेले आहेत म्हणून सांगण्यात येते. त्यांनी म्हणजे अशा प्रकारे सांगण्याचं काय कारण? आता भाजपच्या नेत्यांनी याच्या अगोदर आदिनाथच्या बाबतीत तुम्हाला वारंवार सांगत आलोय की आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा ऊर्जित अवस्थेत आला पाहिजे, याच्यासाठी आमदार नारायणबा पाटील यांचे प्रयत्न चालू आहेत. परंतु करमाळा तालुक्यातील काही झारीतले शुक्राचार्य आहेत, काही कालनियमित हे वारंवार वरिष्ठ पातळीवरती आडवे येत आहेत. आणि त्याच तुम्हाला सांगतो प्रत्यंतर काल रश्मी बागल यांच्या रूपानं तुम्हाला बघायला मिळाला की बाबा ज्यावेळी एक आमदार संविधानिक पदावर बसलेला, ज्यांना लोकांनी 96,000 मतदारांनी अधिकार दिला आमदार म्हणून काम करायचा, असे नारायणबा ज्यावेळी एखाद्या रस्त्याचं काम मंजूर करून आणतात त्यावेळी विनाकारण या गोष्टीचं श्रेय घेण्यासाठी कुठलं तरी एखादं पत्र जनतेला दाखवून, दिशाभूल करून, दुसऱ्या योजनेतलं पत्र दाखवून हा रस्ता आम्ही मंजूर करून आणून घेतलाय असं सांगणं म्हणजे एक प्रकारे आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांच्या कामात विकास कामात आडकाठी आणण्यासारखंच आहे. आणि वारंवार यांनी आदिनाथच्या बाबतीतही असंच केलेलं आहे. एक घटना सांगतो तुम्हाला, पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांच्या जवळ रश्मी दिदी बागल यांनी खाजगीमध्ये एक वाक्य वापरलंय की जर आमदार नारायणबा पाटील यांना मदत केली तर करमाळा तालुक्यातील माझं राजकीय अस्तित्व धोक्यात येतंय. या गोष्टीला काही तेथील पत्रकार, आपल्या तालुक्यातले पत्रकार सुद्धा या गोष्टीला साक्षीदार आहेत. आणि या रस्त्याचा इतिहास मी सांगत असताना आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी पहिल्यांदा 2 रस्ते प्रस्तावित केले होते. येल आकाराचे रस्ते करमाळा मतदारसंघातले द्या म्हणून सांगण्यात आल्यानंतर मला वाटतं गुळसडी वडशिवणे, करमाळा गुळसडी वडशिवणे हा एक रस्ता सांगितला होता आणि हा एक रस्ता सांगितला होता, कंदर, केम, रोपडे आणि कनेरगाव हा येल आकारातला रस्ता सांगितला होता. आदरणीय पालकमंत्री गोरे साहेबांनी सांगितलं की या 2 रस्त्यांपैकी आम्ही एक रस्ता तुम्हाला देतोय. तर त्यावेळी दोन्ही रस्ते मला पाहिजेत असा आग्रह आदरणीय आमदार साहेबांनी केला. परंतु त्यावेळेस वडशिवणे, जो गुळसडी वडशिवणे ह्या रस्ता आहे तो वरच्या क्रमांकाला होता. यानंतर पालकमंत्र्यांकडे पाठपुरावा करायला गेलेला असताना आमदार साहेबांना सांगण्यात आलं, स्वतः पालकमंत्र्यांनी सांगितलं की आबा तुमचं काम मी केलेलं आहे, तुमचा 1 नंबरचा रस्ता घेतलेला आहे. परंतु पत्रावरती तो रस्ता असल्यानंतर आदरणीय आमदार नारायणबा पाटील यांनी पालकमंत्र्यांना सांगितलं की बाबा माझ्यासाठी दोन्ही रस्ते महत्वाचे आहेत, परंतु त्याच्यात सुद्धा मला हा कंदर, केम, रोपडे आणि कनेरगाव हा रस्ता अतिशय महत्वाचा आहे. साहेब मला एक तर दोन्ही रस्ते द्या, अन्यथा हा रस्ता मला प्रामुख्यानं द्या आणि 6 महिन्याच्या अंतरानं मला दुसरा रस्ता द्या. त्यावेळेस त्यांनी सांगितलं की बाबा मी सचिवांना, म्हणजे जे त्यांचे स्वीय सहाय्यक आहेत पालकमंत्र्यांचे, त्यांना मी सांगतो. आणि त्यांनी तसं त्यांना सांगितलं. त्याच्यानंतर शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुद्धा जवळ सुद्धा आदरणीय आमदार साहेबांनी असंच बोलून दाखवलं. त्यावेळेस सुद्धा त्यांनी आदरणीय आमदार साहेबांनी सांगितलं की मी तुमच्या सचिवांना भेटून आलेलो आहे
आणि तुम्ही फोन करा असं त्यांनी सांगितलेलं आहे. त्यावेळी स्वतः शिवेंद्रराजे भोसले यांनी त्यांच्या सचिवांना फोन केला आणि आमदार नारायणराव पाटील जो रस्ता सांगतायत तो रस्ता प्रामुख्याने घ्या असं सांगण्यात आलं. या गोष्टीला करमाळा तालुक्यातील पत्रकार तिथं साक्षीदार म्हणून उपस्थित होते. शुक्राचार्य असं संबोधन केलं. हे शुक्राचार्य आता एक नाव उघडकीस पडतंय ना. करमाळा तालुक्यातील आमदार नारायणराव पाटील यांची राजकारणाची पद्धत 2014 ते 19 मध्ये तुम्ही बघितलेली आहे. 2014 ते 19 मध्ये शिवसेना आणि भाजपचं सरकार असताना त्यावेळी उद्धव ठाकरेंची शिवसेना आणि भाजप यांच्यामध्ये फारसं सख्य नव्हतं. आतमध्ये असताना सुद्धा अंतर्गत वाद होते. तरी सुद्धा आदरणीय आमदार नारायणराव पाटील यांनी एक समतोल साधत आदरणीय ज्येष्ठ नेते चंद्रकांत दादा पाटील यांच्या माध्यमातून बरीच कामं या करमाळा मतदारसंघामध्ये केलेली आहेत. आबांची काम करण्याची पद्धत आहे ही अगदी सचिवापासून ते मंत्र्यांपर्यंत नमत होऊन ते अतिशय लवचिकता दाखवून काम करण्याची पद्धत आहे. आणि मग ही काम करत असताना आता सध्या जे भाजपची पद भूषवतायत किंवा महायुतीच्या सरकारमध्ये आम्हाला फारसं महत्व द्या मानतायत, आम्हाला गिनो मानतायत, अशीच लोक झालीतले शुक्राचार्य आहेत. शुक्राचार्याचं नाव आता महायुतीतल्या आमच्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीला जे जे विरोधात होते आमच्या सगळ्या ते सगळे आमच्या बाबतीत झालीतले शुक्राचार्य आहेत. पाटील पण विरोधात होते, ते सुद्धा आहे. मोहिते पाटलांबद्दल या करमाळा तालुक्यामध्ये मोहिते पाटलांबद्दल नाही याच्यामध्ये येत. मोहिते पाटलांनी उघड विरोध केलेलाच नाही. त्यांनी स्वतंत्र उमेदवार उभा केले होते. पाठीमागे देखील 8 कोटीचा निधी मंजूर झाल्याचं दोन्ही गटाकडून जे आहे ते श्रेयवत पाहायला मिळतं. त्या संदर्भात काय सांगा? 8.5 कोटीचा रस्ता 17 रस्ते मंजूर केलेले ते आमदार नारायणराव पाटील यांनीच मंजूर केलेले होते. त्याच्याबद्दलही आमच्याकडे सगळे डॉक्युमेंट्स आहेत, ते तुम्हाला आम्ही आता पोहोचवतोय. आणि हे रस्ते सुद्धा आदरणीय आबांच्या प्रयत्नातनं झालेत. आता ऍडव्हान्स मध्ये तुम्हाला एक सांगतो की करमाळा तालुक्यातील पानंद रस्त्यासाठी कालच आमदार नारायणराव पाटील यांच्या माध्यमातून 2.5 कोटी रुपयांचा निधी मंजूर झालेला आहे. याच्याबाबतही आमचे विरोधक आता काहीतरी बातम्या तुमच्यापाशी देणार आहेत. सर, एडीबी आणि हॅमच्या अंतर्गत, कारण की आपण एडीबीच्या अंतर्गत योजनेअंतर्गत हा रस्ता मंजूर झालेला म्हणून सांगितलेला आहे. तर बागल यांच्याकडून हॅम अंतर्गत मंजूर झालेला आहे. नेमकं एडीबी का हॅम कशात नाही? हे पत्र आहे, हे महाराष्ट्र शासनाच्या राज्याच्या बांधकाम विभागाच्या सचिवांचं पत्र आहे आणि त्यांचा उल्लेख आहे एडीबीचा. म्हणजे ज्यांना रस्त्याच्या बाबतीत ज्यांनी एक जुनं पत्र दाखवलंय, जुन्या पत्राच्या आधारावर जे जर श्रेयवाद घेत असतील तर पत्रकार बांधवांनी हाच प्रश्न त्यांना विचारावा. सर, आदिनाथचा विषय तुम्ही आता काढला. आदिनाथच्याच विषयावर करमाळा तालुक्याचे माजी आमदार जगताप यांनी नारायण पाटलांसह गोविंद बापूंवर पण टीका केली आणि या पत्रकार परिषदेला पाटील गटाकडून उत्तर दिलं नाही. याच अनुषंगानं नुकत्याच झालेल्या कर्जमाफीच्या आंदोलनात दशरथ कांबळे यांनी सुद्धा आमदारांना बोललं आव्हान दिले की त्या पत्रकार परिषदेत तुम्ही गप काय, त्या आरोपावर तुम्ही गप काय की 15 कोटी रुपये घेऊन तुम्ही कारखाना विकतायत, असा त्यांनी गंभीर आरोप केला. तुमच्यावर काय उत्तर आले? आमदार नारायणराव पाटील यांच्यावर गेल्या 30 वर्षामध्ये भ्रष्टाचाराचा 1 रुपयाचाही आरोप नाही. आमदार नारायणराव पाटील हे सतत जनतेमध्ये जातात, सुखदुःखात वावरतात. कर्मयोगी गोविंद बापू पाटील असू द्या, आमदार नारायणराव पाटील असू द्या किंवा करमाळा तालुक्याचे युवा नेते आदरणीय पृथ्वीराज भैया पाटील असू द्या, हे सतत जनमानसामध्ये वावरतायत, लोकांच्या सुखदुःखामध्ये सहभागी होत आहेत. असं होत असताना 15 कोटीचा आरोप हा अतिशय बिनबुडाचा आहे आणि वैफल्यग्रस्त होऊन केलेला आहे. आदरणीय माजी आमदार जयवंतरावजी जगताप साहेब यांच्याबद्दल मला खूप मोठा आदर आहे. त्यांनी माझ्यावरती जरूर टीका करावी, आदरणीय आमदार साहेबांवरती टीका करावी, काही हरकत नाही. आमदार साहेब सुद्धा त्यांचे शिष्यच आहेत. परंतु ज्यावेळी त्यांनी कर्मयोगी गोविंद बापू पाटील यांच्यावरती टीका केली त्यावेळेस मला वाटतं करमाळा तालुक्यातील केवळ पाटील गटातीलच नाही तर संपूर्ण करमाळा तालुक्यातील शेतकरी हा हळहळलाय आणि त्यांना जयवंतराव जगताप यांचं म्हणणं हे पटलेलं नाही. मला तुम्हाला एकच उदाहरण सांगायचंय की रामायणामध्ये अतिशय एक चांगली म्हणजे पूर्व काळामध्ये एक झालेली कथा आहे की गौतम ऋषीनं इंद्रदेवाला आणि त्याच्यानंतर अहिल्याला शाप दिलेला होता. गौतम ऋषीची पत्नी अहिल्या, की अहिल्याला त्यांनी शाप दिला होता की तू शिळा होऊन पडशील आणि सतयुगामध्ये राम नावाचा एक क्षत्रिय राजा येईल आणि त्याच्या पायाचा स्पर्श तुला होईल आणि पायाचा स्पर्श झाल्यानंतर तुझं दगडाचं रूपांतर, शिळेचं रूपांतर तू परत एकदा तुझा मानव रूपात होईल, तुझा उद्धार होईल. तसं माझे आमदार जयवंतराव जगताप यांनी मला जे श्वान म्हटलंय
त्यामुळे माझा उद्धारच झालेला आहे. ते जितके आमच्या गटावर टीका करतील तेवढी टीका आम्ही सहन करून घेऊ. आदिनाथचं भविष्य काय असेल, भवितव्य काय असेल पुढे यापुढे आतापर्यंतच्या प्रोसिजर आहे नेमकं काय होऊ शकतं? आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा कर्मयोगी गोविंदबापू पाटील यांच्या त्यागातून उभारलेला आहे. आदिनाथ बाबत जे काही निर्णय घ्यायचे त्याचे सभासदांनी अधिकार हे आदरणीय आमदार नारायणआबा पाटील यांना दिलेले आहेत. आदिनाथ सहकारी साखर कारखाना हा केवळ कारखाना नसून पाटील कुटुंबाच्या सदस्यापैकी एक अविभाज्य घटक आहे. त्यामुळे आदरणीय आबांच्या नेतृत्वाखाली आबांच्या प्रयत्नातून आदिनाथ लवकरच तुम्हाला सुरू झालेला दिसेल. मकाई कारखान्याच्या संदर्भात सुद्धा आपण 140 कोटींच्या रकमेसंदर्भात अनियमितता आहे अशा प्रकारे सांगितलं होतं. त्या संदर्भात आपण कामगारांच्या पगाराचं सर्व जे काय रकमेचा आहे तो तपशील दिला होता. इतर तपशील आपण देणार होता, परंतु अद्यापपर्यंत सुद्धा मकाई कारखान्याच्या संचालक मंडळाकडून अशा प्रकारे कोणतंही त्यांनी पत्रकार परिषद किंवा तशा प्रकारे कोणतंच उत्तर आलेलं नाही. बागलगट हा नेहमी सोयीची भूमिका घेतो. आतापर्यंत बागलगट आता काल करमाळा तालुक्यामध्ये मांगीचं तलावातलं पाणी हळगावला जात आहे हे म्हटल्यानंतर बागलांची अख्खी भावकी रस्त्यावरती बसलेली होती. माजी राज्यमंत्री स्वर्गीय दिगंबररावजी बागल यांची कर्मभूमी, ज्या गावचे सरपंच पदापासून राज्याच्या मंत्रिपदापर्यंत त्या माणसानं दरमजल मारली, राजकीय प्रवास केला, त्यांच्या कर्मभूमीमध्ये बागलांच्याच भावकीला आज रस्त्यावरती बसायची वेळ आलेली आहे. आमदार नारायणआबा पाटील यांनी सगळ्यात अगोदर भूमिका जाहीर केली की बाबा मी हा विषय विधानसभेच्या अधिवेशनामध्ये मांडणार आहे आणि माझा एक संकल्प आहे नियोजित रेटेवाडी उपसा सिंचन योजना, या योजनेतून उजनीच्या माध्यमातून मी मांगी तलावासह उत्तर भागातील सर्व तलावात पाणी सोडणार आहे. तर मला वाटतं तुमच्या माध्यमातून मी रश्मीदिदी बागल असू द्या किंवा दिग्विजय बागल यांना आव्हान करतो की अगोदर तुम्ही तुमच्या गाववाल्याच्या पाठीमागे उभा राहा. त्यांना उत्तर द्यायची सवय नाहीये. मकाईच्या बाबतही ते कुठलेही बोलू शकत नाहीत. विधान परिषदेच्या निवडणुकीत करमाळ्यातील सर्व राजकीय लोक जे आहेत ते रवींद्र चव्हाणांच्या बैठकीला एकत्रित पाहायला मिळाले. त्यानंतर जे आहे ते करमाळामध्ये सर्व कार्यकर्त्यांमध्ये एक वेगळ्या चर्चा निर्माण झाल्या. त्यावर काय आता मला फक्त पाटील गटाच्या बाबतीत मी सांगतो इथं की आमदार नारायणआबा पाटील यांची काम करण्याची शैली मी तुम्हाला सांगितली. करमाळा तालुक्यातला विरोधक कसा एकवटला जातोय, कोण कुठल्या गटात जातोय, विरोधकच उरला नाही, ह्या चर्चेपेक्षा 96,000 जनतेने 3 लाख लोकांच्या विकासाची जबाबदारी आज आमदार नारायणआबा पाटील यांच्यावर टाकलेली आहे. आणि ही जबाबदारी करत असताना कुठं जर मंत्र्याच्या दरवाजे झिजवावं लागले, मुख्यमंत्र्यापाशी जावं लागलं, तर त्या दृष्टीने आमदार नारायणआबा पाटील हे महायुतीशी सलगी साधून काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. याच्या मागं पाठीमागं आदरणीय आबांचे फक्त 2च उद्देश आहेत. एक, हे मोठे रस्ते निर्माण व्हावेत, रेटेवाडी उपसा सिंचन योजना मार्गी लागावी आणि आदिनाथ सहकारी साखर कारखाना मार्गी लागावा. कालच पालकमंत्री जयकुमारजी गोरे यांची बाईट तुम्ही बघा, त्यामध्ये त्यांनी सांगितलंय की नारायणआबा पाटील आमच्या पक्षात आलेत असं नाही. आताच उत्तर दिलं ना मी त्याचं. भाजपमध्ये आम्हा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार आहेत आणि नुकताच 8.5 कोटीचा एक निधी आणि आता 200 कोटीचा निधी आबांच्या शब्दावर दिला असं तुमचं म्हणणं आहे. भाजपकडनं कुठंतरी आबांना फक्त माफ दिलं जात आहे आणि भविष्यात काही उलटफेर होऊन भाजपमध्ये प्रवेश करतील किंवा आदिनाथचे संचालक पृथ्वीराज यांच्या नेतृत्वाखाली प्रवेश करणार अशा बी काही दिवसापासून चर्चा आहे. जनचर्चा, लोकचर्चा, पत्रकारातल्या चर्चा वेगळ्यात. आदरणीय आबांचं तुम्ही कौतुक करा ना की एका विरोधी पक्षामध्ये असून सुद्धा आबा किती कसब लावून कामं करतायत. हे कौशल्य तुम्ही जाणून घ्या, त्याचं कौतुक तुम्ही प्रसिद्धी माध्यमांनी करावं. रोपळे, केमकंदर आणि कनेरगाव हा एडीपी योजनेअंतर्गत मंजूर केम येथील बाजारपेठेची आणि ग्रामस्थांची एक मोठी सोय त्या ठिकाणी निर्माण, चांगल्या प्रकारची व्यवसायाची आणि दळणवळणाची व्यवस्था होणार आहे. या अनुषंगाने आता जसं तळेकर सरांनी सांगितले की आमदार नारायणआबा पाटील यांनी प्रयत्न केले, त्याविषयी काय सांगा? गेल्या 20 वर्षापासून रस्त्याची अवस्था फारच दयनीय आहे. 2020 पासून आम्ही रस्त्याची मागणी करत होतो, पाठपुरावा करत होतो. 2023 साली आदरणीय रणजितसिंह मोहिते पाटील यांच्या मार्फत आम्ही रस्त्याचा पाठपुरावा केला, पण तो रस्ता ह्यामधून पाठपुरावा केला पण तो रस्ता काय मंजूर झाला नाही. नंतर 2026 साली इलेक्शन लागल्यानंतर 5/2/2026 साली सभा झाली केममध्ये. त्या सभेमध्ये आम्हाला बोललो की आम्हा तुम्ही जर जिल्हा परिषद सभेत सांगितलं की तुम्ही जर रस्त्याचं काम केलं नाही
तर आम्ही तुमच्या संग राहणार नाही. या वाक्यात आबांसंग बोललो आणि मला अभिमान वाटतो, कौतुक वाटतं की आबांना 2 गोष्टी मी मनापासून मागितल्या की मला वरसुंदाळ्यामध्ये पाणी आलं पाहिजे. आबांनी एका शब्दात, एका वाक्यात म्हणजे माझ्यावर विश्वास ठेवून, केमवर विश्वास ठेवून एका मिनिटात रस्ता सो खर्चाने चारी करून दिली आणि वरसुंदाळ्यात पाणी आणलं. दुसरी गोष्ट, रस्त्याचं काम पण मला जिल्हा परिषद सदस्य नको, पंचायत सदस्य नको, मला रस्ता पाहिजे ही मागणी केली. तर आबांनी ती एका मिनिटात होय म्हणले आणि तुम्ही जे म्हणताय ती काम मी 100% करू. आणि त्यासाठी पक्ष सोडून दुसऱ्या म्हणजे मुख्यमंत्री साहेबांकडे असतील, पालकमंत्र्यांकडे असतील, आमच्या रस्त्याच्या कामासाठी आबा गेले. त्याबद्दल जाऊन त्यांनी 200 कोटीचा रस्ता मंजूर केला. त्याबद्दल केम ग्रामस्थाच्या वतीने मी त्यांचं मनापासून आभार मानतो. त्यावर काय म्हणतात? आता बागल श्री घ्यायचं तर बागल म्हणते त्यामधनं रस्ता झाला, रस्ता ADB मधनं झालाय. त्यांनी आधी पूर्ण माहिती घ्यावी मग बोलावं. केमचा रस्ता निवृत्ती लागणारा पालिकेचा रिटर्न पालिकेचा रस्ता पालकमंत्री विजयकुमार गोरे यांना फोन करून थांबवण्यात आला. त्या चालू करण्यासाठी तुम्ही पाठपुरावा करणार केला ना रस्ता चालू करण्यासाठी? आता सध्या काम बंद आहे. त्या काम बंद आहे. फोन केला नाही केला हे काही मला माहित नाही, पण रस्ता चालू करायला 8-10 दिवसात रस्त्याचं काम चालू आहे.